हॅलो गाईज, कशा आहात? खूप मजेतच असाल. तर मी थोडेसे झाडं आणलेत आमच्या घरामध्ये आणि म्हणजे मी खूप माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं प्लॅनिंग होतं, पण ते जरा थोडंसं खूपच म्हणजे महाग चाललं होतं. मग प्लॅनिंग चेंज केलं. मग जराशी थोडीशी झाडं आणलीत मी आणि काही झाडं सुकली होती घरात. तर आता मी ती थोडीशी म्हणजे माती वगैरे काढून ती झाडं त्यात लावणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी आता कशा पद्धतीने करणार आहे. तुमच्या पण डोक्यात काही आयडिया असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर हे असं एक छोटं झाड आणलंय मी. 2 कुंड्या आणल्यात. हे एक झाड आणलंय, हे एक झाड आणलंय. हे घरात आपण लावू शकतो. मी घरात लावण्यासाठी आणलंय. आणि ही माती आहे. मम्मीने मला म्हणजे एक ड्रॅगन कोणतं तरी एक झाड आहे मम्मीने आणलंय आणि ती मला ते देणार आहे. तर मी ते झाड अजून आणलं नाही, पण ते मी उद्या वगैरे आणून लावेल. तर हे अशा कुंड्यात 2 आमच्या ज्या सुकल्यात आणि त्यातली माती काढून मी आता चेंज करणार आहे झाड. त्यात नवीन झाड लावणार आहे. हे झाड पूर्णपणे सुकून गेले. तर चला नवीन झाड लावूया आपण. तर गाईस तुम्ही बघू शकता हे जे झाड आहे ते आमच्या या फ्रंटवाल्या इकडच्या गॅलरीमध्ये असतं. इकडं आणि इकडं. तर ही वेल एक ठीक राहिली फक्त. आणि बाकीचे जे 2 झाड आहेत, एक पलीकडं आणि एक इकडचे, म्हणजे नाजूक झाडं होते जे उन्हामध्ये जास्त वेळ राहत नाही असे झाडं होते. मी विचारपूस करून आणलं होतं पण ते तसं राहिलं नाही जसं पाहिजे होतं तसं. तर हे आता जळून गेले पार झाड, माहिती आहे का. तर आता आम्ही नवीनवाले झाडं आणलेत. एक तिकडे ठेवले ते छोटंवालं, त्या कुंडीत ठेवले. ते अजून कोणतं आहे का? अजून हे एक झाड आणि हे एक झाड हे इथं लावणार आहे गॅलरीत. इथं लावणार आहे. हो ना, ओके. आणि माझं एक आवडतं झाड आहे, तुम्हाला दाखवतो, जे मी घरात ठेवायचो. ते पण त्याची कुंडी आमच्याकडनं फुटली होती, अशी छोटीवाली होती. तर ते पण झाड आम्ही तिकडे ठेवले. ते बघा, हे आहे बांबूचं झाड. आता मी त्याच्यासाठी पण ती कुंडी आणली आहे. तर आता त्या कुंडीत आम्ही त्याला ते ठेवणार आहे. काय बोलते, लईच कडक झाली वाटतं नाही. आणि माती काय व्हायची, पाणी दिलं ना पूर्ण माती पूर्ण खाली यायची, माती पडायची. त्याच्यातली माती पूर्णपणे गळून गेली होती. आणि त्यानंतर मग हे झाड पूर्ण सुकत होतं म्हणून मी काय एवढं लक्ष दिलं नाही. म्हणलं जाऊ दे, आपण नवीन झाड आणू. आणि झाड घेतानाच मी ॲक्च्युली खरं तर आहे ना, इथं जे म्हणजे हँगिंग जे प्लांट असतात ना ते आणायला पाहिजे होते. त्यावेळेस माझं डोकं चाललं नाही. आता इथून पुढं विचार करून झाडं घेणार की जेणेकरून ते जास्त वेळ आणि आपल्याला कसं लक्ष द्यायला जमतं नाही जमतं, कारण की त्याचं खत पाणी पण बदलावं लागतं. तर हे वालं जे झाड आहे ते आम्ही घरात आतमध्ये लावायला आणले, म्हणजे घरात ठेवणार आहे आम्ही हे वालं झाड. आणि हे त्यावाल्या म्हणजे या कुंडीत लावणार. आणि अजून ते वाला वेली आणल्यात म्हणजे नाही एक प्रकारचे आम्ही. तर आता ही लावणार आहे, झाडेवाली बनणार आहे आजी. पण खास आवडतात खरं तर झाडे, म्हणजे मला खरं तर तिथं गेले ना मला खूप सारे झाडं आवडतात. पण खूप महाग आहेत झाडं सुद्धा खूप महाग आहेत. पण मला अशी लई इच्छा आहे, मी घेणार एक एक करून, म्हणजे थोडं का होईना माझी इच्छा आहे म्हणजे झाडं घेऊन ठेवायची आणि लावायची मस्त. घरात पण लावण्यासाठी खूप सारी झाडं आहेत. आणि माझी खूप इच्छा आहे, माझ्या मनात खूप साऱ्या इच्छा आहेत ज्या अशा छोटे छोटे डेकोरेट करायचं घर. हळूहळू करीन, हळूहळू होतंय घर डेकोरेट. 10 वर्ष जातील. हा जातील ना, पैसे पण जातील तसे आपले. याचा पण बघितलं काय कसं. अरे पैसे जातात ते कसं म्हणजे काय हे येत नाही. तर ही पहिल्या कुंडी पहिले जी जुनी म्हणजे याच्यातली जी माती होती ती काढली. पण ही कशाला टाकायची आता? नाही टाकत मी, पण हे झाड असं लावून बाजूनी माती टाकायला लागेल. पहिली फ्रेश वाली माती टाक ना, ही वाली जी आणली आहे ती. हा, हे वाला झाड आणलंय मी, म्हणजे जी वेल सुटते अशी. हा, मग मी काय म्हणते, ते तुम्ही जे म्हणताय ना ते झाड ते निघल का एकदा बघता का? ते कुंडी आणायला लागेल खाली. कुठली? ती जी वरची कुंडी आहे ना, ते मी झाड त्यात लावले ना, आणि ते कुंडी काढून बघायला लागेल आपल्याला. माहिती बांबूच्या यातले. बर, खाली थोडीशी माती लावायला पाहिजे. ही वाली टाक ना कडक वाली. नाही थांब, फ्रेश वालीच घे सगळी.
तर हे हिला आवडतात झाडं लावायला, तर आता हिने लावायला करायला लागले काम. पाणी पण हीच देते झाडाला. झाडांना पाणी सुद्धा मीच देते. म्हणजे दादा पाणी नाही देत झाडाला. नाही देत ना मग. नाही देत. खत पण आणायला पाहिजे त्या बाटलीमध्ये. आवनी आपला तो पंप आण ग. पंप बेडरूम मध्ये येतो, पाण्याचा पंप नाही का तो, फवारणी करायचा. बेडरूम मध्ये बघ, बेडरूम मध्ये. अगं तू ही वाली माती टाक ना अजून थोडी. अय बाबा फोडशील ना. नवीन का टाकते ना खाली. अजून टाकते, पाणी मारले कमी होणार ती. दुसरे पण झाड आहेत ना. अरे हा मग तू फुल भर ना. झाडं लाव येतात का? कधी लावलेत का? मी दाखवू का लावून तुला? लावून दाखव. हा अगं बाबा, ते बाळा माझं ठेवून टाक. ठरलं विरलं ना माझं, मी तुला सांगू. झाड खूप सुंदर दिसते, पण काय पण म्हणा तुम्ही. है ना, हेच घरात लावू वाटते. खूप सुंदर दिसते झाड. छान आहे ना. मला तर असं वाटतं नारळाचं झाड आहे, याला नारळ लागते नाही, काय. झाड छान दिसतं. शोचे आहे ना. मम्मीकडे आहे ना. किती वर्षापासून आहे मम्मीकडे. आमच्या मम्मीकडे लय झाड आहेत. लय झाड आहे. मम्मी लय भारी भारी झाड आणते. सामोर आणते. येस बॉस, थँक्यू सो मच. आणल्या आवडीने. खत पण टाकायला पाहिजे होतं मला वाटतं लगेच. बापरे, ह्याची मूळ बघा. मोठे ते झाड. आता विचारायला लागले बसत पाहिजे खाली कुंडीत लावायचं. कुठल्या कुंडीत बसते? लावा तर आणले त्याच्या हिशोबाने. मग भविष्यात आम्ही शेती पण करू. काय म्हणते? आता बोलला असतं. बोल ना. शेती आहे तुमची? घेऊन करू ना, एवढं काय त्यात. घेऊन करू ना, एवढं काय. बर, तुम्ही राबणार का शेतात? करल की, त्याला काय. येतं तुम्हाला शेतातली माहिती आहे का? तू होय की, तुला माहिती की झाड कसे लावायचे? मला नाही माहिती. अरे काय करते मग तू? तेवढं येतं, एवढंच येतं. मग एवढूशेच लावायचे, असलेच काहीतरी करायचं. सीताफळाची बाग बनवायची. जेवढं तुला माहिती तेवढंच करायचं आपण, दुसरं कशाला करायचं. हे काहीतरी मला वाटतं ह्याच्यात छोटं झाड आणायला पाहिजे. काय शेती बिती करायची नाही, काय नाही. तुला ह्याच्यात बी झाड लावते ना, तू काय डोक बिंडो काय. कुंडी लहान झाली, कुंडी लहान झाली आणि झाड मोठं झाले. तर बघ, फिरव तरी चाललंय. म्हणजे हे झाड खालीच लावायचं का? आता कुठली कुंडी आहे खाली आपल्याकडं? भरपूर कुंड्या आहेत, आता रिकाम्या होणार ना कुंड्या. कश काय? ते त्याचं झाड ह्याच्यात लावायचंय ना. आणि हे झाड काढून ह्याच्यात लावायचंय ना. हे कशात लावायचं? कशा ह्याच्यात लावायचं. आणि मग ती तुझी मम्मी देणार त्याला परत दुसरी कुंडी आणणार का जाऊन? काय झालं? त्याची पण थोडीशी माती चेंज करायची. झाड आहे ना, लापडा हो गेला गाईच. बुद्धी भ्रष्ट झाली जे. ते लागते इथं ते झाड चांगलं बसलंय. तर हे काय झालंय, हे आम्ही इकडं गॅलरीत लावायला आणलं होतं. इथे ही कशी वेळ लागली, पण ते कुंडी बारीक पडली. तर आता आम्ही काय करणार आहे, आता ती वाली जी कुंडी आहे, जे बांबूचं झाड आहे जे घरात लावायचं ते, ही वाली कुंडी, ही वाली झाड आता काढलंय. हे तोडू नको ते. तर आता ते घरात लावणार आहे ना. हे
आता त्या कुंडी हे झाड लावणार आणि ह्या कुंडीतलं झाड ह्याच्यामध्ये लावणार. बाहेर काढायला लागेल. काढ ना मग. असं कोण काढत? उपटूनच काढलंय नाही तर हे झाड. हे बांबूचं झाड आहे. हे माझं फेवरेट झाड आहे. हे मला खूप आवडतं. मला काहीतरी घ्यायला पाहिजे होतं मी. चमचा आणता का? तर हे वाला झाड आम्ही आता घरात लावणार. हे पण हे जे हार्वेस्ट असतं मे बी तुम्ही बाकीच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही. काय ते 40 किलो लाकूड असं का ठेवले? दगड तो मग तो दगड का टाकलाय? मग कसं बनेगा नर्सरी वाले? होतो मेल्ट. हा मेल्ट होतो. खत आहे ना आपल्याकडं. आणि ती म्हणते ते झाड लावायचं होतं याच्यामध्ये. म्हणजे जे ह्याच्यातनं निघलं ते वेल आहे अगं. ती परत ह्याला येडा घालणार. ती छान दिसेल. सर याला पाणी मारायचे तर ठेव. आता लय नसतं पाणी मारायचं, थोडंसंच मारायचं असतं. माहितीये मला. काय पैसे शोधते. ते झाड घरात पण येतो. छान दिसतं आहे ना. आता आता त्याचं पण माती बदलून काढून त्यात माती खत पाणी टाकायचं. येस 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 येस. खत पाणी पण आणलंय. खत आहे ना अजून. तर हे खत घेतलं होतं मी खूप आधी. मध्ये मध्ये टाकलं होतं पण कसं होतं झाडांना जमत नाही वेळेवर टाकायला. ते बाकीचे पण झाड आणून त्यांना थोडंसं हे केलं पाहिजे ना. माती टाकली पाहिजे. हा मग तेच म्हणते बाकीचे पण झाड आणून त्याच्यामध्ये थोडंसं टाकलं पाहिजे. त्याच्यात कुठं त्याला बदलणार आहे ना. ते काढ आता जे लावलेलं ते झाड. नवीन आणायला लागलं आता. हा बघू पुढच्या वर्षी. बघू ना. येऊ इथे येईल ना दार आपल्या इथं रोडवरती त्यावेळेस घेऊ ना. एखादी वेल लावायला पाहिजे. आणायला पाहिजे होते एखादा एक्स्ट्रा झाड. भातवडीच घेऊन आली बाबा. इतर निघत नव्हती ना माती. ओली माती होती. पाणी दिलं. त्यातनं डायरेक्ट काढलंच येतं बाहेर. खराब झाली म्हणजे थोडी माती चेंज करायला पाहिजे ना. म्हणून असं काढलं मी डायरेक्ट. अरे झाडच काढलं तू. परत बसवायचंय त्याच्यात बाबा. बघा वेली केवढी झाली तिकडची होती ती. आता काय करणार? नवीन माती टाकणार. तू या झाडाचा गुतडा केलाय. खरं खरं सांग. नाही ना. मी पण काढू लागलं. याला माती काढली मी आता. टाक. दाबून बसली पाहिजे ग माती नाही का. अशी टाक. खत टाक. खत इथं मधी वरती टाकायला लागतं. बस सोड. टाकू का आता कुंडी? झाड लावून आता. ते झाड बाहेर येईल. ते अर्ध मातीत आहे ते. कारण की हे बघा झाड धपॅक. आता काढू का माती? काढावं दे.
हा राहू दे का सर काढायला लागेल ना थोडीशी. थांबा थांबा यातली काढते. हा बरं ठीक आहे. काहीतरी हाय अहो. ते झाड तसंच आहे ते. हो काय मूळ आहे मूळ झाडाचं. बसले एक निघले थांबण्याला घरात लाव. राहू दे बाटलीत लाव ना. तुम्हाला माहिती आहे का गाईचा आमच्याकडे एक वेल होती जी माझ्या वडिलांनी लावली होती. किती वर्ष टिकली होती ती. खूप वर्ष. आता आमचं घर अजून पण होती ती तिकडं. 9 वर्ष ती वेल माझ्या वडिलांनी लावलेली होती तशीच होती. लगेच याला हे करावं लागेल. झाकून ठेवावं लागेल. ऊन नसतं लागून द्यायचं मला मुलांना हवा. तर या वेलीला मस्त आता खराब जे झालं होतं ते असे लांब लांब जे होते त्या साईडला काढून टाकले आणि थोडीशी माती भरली खत टाकलं. आता परत ह्या झाडाला घेतले. ते गट्टू फोड पाणी टाकले होईल ते निर्वीर गळल. नवीन वाली टाक ना माती. आपल्या जुन्या झाडांना नवीन टाकू. याच्यामध्ये तुळस आली. तुळस हे बघ तुळस आली याच्यामध्ये. तुळस सर गावणी आणि हे जंगली झाड आलंय कोणतं ते. यात गुलाबाचं झाड आहे. बिचारा गुलाबाचं झाड एकच पान दिसते ते पण उन्हाने हे झाले बघा ना. अख्ख्या झाडाला एकच पान आहे ते पण नाही का. हा बघा ना बघा एकच पान आहे अख्ख्या झाडाला. त्याचं पण ते उन्हाने मऊ झाले बघा ना. थकले उन्हाने ते. झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा. 2 झाडं आमच्या पलीकडच्या गॅलरीतले आणि मस्त एकदम छान वाटतात तिकडं आणि त्यांची वाढ पण चांगली झालेली आहे. पण विषय काय झाला याच्यामध्ये मातीच कमी पडली नाही का. तर आता याच्यामध्ये फुल माती भरून टाकू आपण म्हणजे की अजून चांगलं वाढेल ते. मला वाटतं ह्याच्या जागी आंब्याचं झाड लागलं असतं ना कलंबी आंब्याचं तर आत्तापर्यंत आंबे आलेच त्याला माहिती आहे का या सीझनला उन्हाळ्याच्या. काय बोलते असं काही नाही. तिथं बघ रोहितने आंब्याचं झाड लावलं दिसते का समोर. ते बघ त्याच्या टेरीतला बघा. हे बघा रोहितने टेरीतला आंब्याचं झाड लावले बघा. आंब्याचं झाड लावले आंब्याचं. अगं कळंबी आंबा लावला त्याने बघ खरंच लावलाय. नाही इथंच आंबे येणार त्याच्या झाडाला. ते दुसरं अजून एक झाड आहे त्याला नाही ना गरज मातीची. वेल अजून एक अशी वेल आहे वरती. तर एवढे सगळे झाड आमच्याकडे पण आहेत. आमच्या घरी पण झाड आहेत. आम्ही सुद्धा झाडे लावतो आणि झाडं लावणं खूप गरजेचं आहे. आता मी कुठल्या शेतात बितात गेलो ना तिथं भेटेल ते उपटून आणणार ऊस बीस नाही का आणि लावून टाकणार. पैशाने झाड आणायला लावलेत कारण मला भेटेल ते झाड घेऊन येणार मी. ते झाड नाही का म्हणजे जर कांद्याची पात दिसली तरी आणणार. कांदा दिसला तरी आणणार. मिरचीचं झाड खरंच आणणार. बघा तुम्ही फक्त मी खरंच आणणार. हिच्या मम्मीने लावलं होतं बटाटा तिथं. बटाटा काय लावलं होतं सर इथं लावलं होतं यांनी लावलं होता कांदा. सॉरी त्यांनी लावलं होतं कांद्याची शेती केली होती टेरेसला. ते नाही का ते होते त्यांनी ना कांदे लावले होते. कांदे अख्ख्या टेरेसला. आता मी पण असंच करतो. टमाटे मिरच्या पुदिना सगळं घेऊन येतो. टेरेस करा तुम्ही. टेरेस कशाला आपण टेरेसला सगळं झाडांची लागवड करू. काय म्हणतो त्या झाडांमधला व्हिडिओ असा एकदम घे चला की मग उरका चला हे टाक की उचल की ते साईडला ठेव की. सर बाळा पहिले झाडं पण छान आलेत आहे ना. शोचे नाही शोचे झाड आहेत पण यांना पाणी टाकते ना तू शोचे. जास्त उन्हाची पण गरज नसते. पाणी टाकावंच लागतं. हा मग पाणी नाही टाकलं ना ते असं पूर्ण कोमजून जातं.
खालची पेपरावरची माती टाकते. की 2 दिवस मग पाणी देता पण चांगलं राहतं हे झाड. हा ना. आणि आता हे पण तसंच आणलं आम्ही घरात. हे बघा आतमध्ये ठेवणार आहे घराच्या आम्ही. इंडोर. घराच्या बाहेर ठेवायचं. इंडोर म्हणजे दरवाजाच्या बाहेर ना. घराच्या आत. बाहेर का आत? घराच्या आत म्हणजे ऊन नाही लागत त्यांना काय जास्त. चला आता फवारणी करून घेऊया आपण पाण्याची. अशी मस्त सुंदर अशी कुंडी आणली मी. अजून एक घ्यायची मला त्या झाडासाठी. घेऊ ना पैसे आल्यावर. कमून घेऊ. आहे का नाही? नाही थोडी. काय नाव घेतलं होतं त्या झाडाचं मी तुम्हाला म्हणलं मम्मीने घेतलं. ड्रॅगन. ड्रॅगन नाही. चांगलं तसं डी वरनच नाव होतं ना. काय आता लक्षात आहे ना माझ्या पण. त्यात अर्धी माती भरून ठेव आणि ते आणलं की लाव. थोडीच अर्धीच भरते आहे ना म्हणजे कारण की खालची माती भरते. हा. कधी केली का नाही रे? जास्त पाणी नसतं द्यायचं झाड लावल्यानंतर. उद्या टाकायचंय तुला पाणी. येस. तर आता हे मी पंपानेच मारून घे फक्त थोडस. तर काही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला, झाड जर तुमच्या घराच्या बाहेर असेल आणि तुम्ही जर त्याला घरात लावलं असेल तर तुम्हाला याला वरती पण मार. हे बघा किती धूळ आहे इथे दाखव. तर हे हिला माहिती नव्हतं. मी हिला शिकवलं. बसा. हे बघा याच्यावरती धूळ बघा किती आहे बघा. हे बघा. तर हे झाड आमचं घराच्या बाहेर होतं आणि याच्यावरती भरपूर सारी धूळ होती. हे बघा इथं. तर इथं सगळं ओललं झालं. याला काही गरज नाही जास्त पाण्याची. पण याला धुवायचे मला. खूप छान दिसते झाड. झालंय ऑलमोस्ट सगळं लावून. फक्त आता हे एक झाड राहिलंय आणि बघू आता थोड्या दिवसांनी 1-2 झाडं घेऊन मी घेतलं. हे झाड चेंज करणार आहे म्हणजे हे ठेवणार आहे. ह्याच्यात अजून एक झाड लावणार आहे कारण की ह्याची वाढ म्हणजे सुकते 10 वेळा. काय माहिती का सुकते. मध्ये पानं आली होती मध्ये परत गेली काय माहिती. आणि हे पण खाली लावण्यासारखंच झाड आहे पण ऍक्च्युली आपण आता वरती हँगिंगला लावलंय. तर ह्याला मे बी नंतर मी दुसरी कुंडी घेईल आणि हे दुसऱ्या कुंडीत लावेल हे खाली. आणि ह्याच्यामध्ये जे हँगिंगचे झाडं असतात ते आणून नंतर लावेल. तर आता आपण ह्याला पण मला अजून कुंडी घेणार मी कारण मला वाटतं हे घरात लावतोय म्हणजे ह्याला एक छान अशी प्रकारची कुंडी घेतली तर कसे सुंदर दिसेल म्हणजे घरात छान दिसेल. आता हे घरातच ठेवणार आहे आपण हे एक झाड. आणि संध्याकाळी एक थोड्या वेळाने मी एक झाड आणेल तेव्हा एक शूट घेईन ह्याचं झाड लावताना. त्याच्यात एक झाड लावू आपण. ते पण हॉलमध्ये ठेवणार आहोत आपण. आणि बाकीचे ते बाहेरच आहेत सगळं. फक्त हे घर बेसिन पशी असेल आहे ना. बेसिन पशी ना. तर ते एक झाड बेसिन पशी ठेवायचं. तर चला आता आपण ठेवून घेऊया आणि तुम्हाला दाखवतो कुठे कुठे ठेवणार. तर चला उचला. त्या गॅलरीमध्ये आमची झाडं असतात. मे बी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर ही अशी दिवस मावळायला आला आता. मस्त दिसतंय ना. तर असे 4 झाडं आमच्या इकडे असतात. याला पानच नाही. आता हे नवीन वाले एक वाढवले ना आता आले. बाकीचे ती वाली वेल भारी पण तिला काहीच नाही झालं आजपर्यंत आणल्यापासून. बघा ना ह्याच्यात थोडी माती टाकायला पाहिजे. माती टाकायला पाहिजे. याला नाही काय गरज आहे वाढते. फुलं येतं त्याला छान. तुळस आमची तुळस खूप छान वाढते. आमची तुळशीमध्ये पण थोडीशी माती टाका. तर बाकीचे सगळे तिकडचे तिकडे इकडचे इकडे झाडं केलेली आहेत. ते 2 फक्त घरात ठेवायचे झाडं राहिले. घरातले 3 झाडं राहिले. ती एक वेल तिकडे लावायची. काय थोडी माती टाकते. तर हे वाला झाड हिच्या मम्मीने दिले. तुम्हाला म्हटलं होतं ते नाही का स्नेक प्लांट. तर हे वाला आता ती आणलंय. तर आता हे वाला आणि अजून एक आणलंय. आता त्याला अचानक आपण ह्याच्यात ठेवलं म्हणून मी म्हणलं नाही का सुक्क पूर्ण म्हणून मी पाणी टाकले त्याला की ओलसर
राहावं ते ओलावा भेटावं. अजून एक आणलंय, हे पण आणलं त्यांनी. आणि हे घरात बघा आमचं कसं दिसतंय रात्रीच्या वेळी, बघा छान वाटतंय ना. आता ते वाले इकडं कोपऱ्यात येणार, म्हणजे इकडं अजून भारी वाटणार. तर गाईज कसा वाटला आजचा आमचा हा झाडाचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच झाडे लावा, झाडे जगवा. तू काय म्हणू शकते? आता मी अजून कुंड्या मी तुला सांगते. मम्मी म्हणली एक तुकडा देते, मस्त मोठे झाड येतील तुझे. म्हणजे ती खूप दिवस झाले मला सारखी बोलते की ती कुंड्या आण, मी तुला झाडं देते. मीच ती जायला मी जाऊन विकत आणते. तर आता मी तसं नाही करणार. मम्मी आली, मम्मीच्या इथं खूप छान छान झाडं आले. आता मस्त चाफ्याची फुलं आलेत तिच्या इथं झाडाला आणि खूप छान झाडं आले. आता मी कुंडी आता इथे लावून घेते. चला बघूया कसं दिसतंय. आणि ब्लॉग पण कसा वाटला नक्कीच मला सांगा. तर 2 मिनिटं ओलं नाही झालं. खत टाकायचं होतं थोडस, सर नंतर टाक. धरे काय वाटतं तुम्हाला? इथे छान दिसतंय का? इकडे शिफ्ट करायचं ते बाहेर राहून ते तिकडे दिसतंय. असं बघ ना, तसं काय दाखवते, असं दाखवलं मोठं सरक, असं दिसतंय. चांगलं वाटतं, एवढं काही नाही. आणि हे सगळं बघा असं दिसतं. हे झाड काय करायचं? इथे ठेवायचं? नाही त्याला दुसरीकडे ठेवते. नाही त्याला इथं ठेव ना. कुंडी चांगली आणाय पाहिजे. आणू ना आता तात्पुरतं तर ठेवून दाखव मला तुम्ही. इथं बघ छान वाटेल टीव्ही पासून. भारी वाटतं. चांगलं वाटत. झाडवाल्यांचं घर. बेडरूम मध्ये ठेवायचं. मोठं वाटतं हो ते. है ना? मोठं वाटतंय. मग तर ते ठेवू आपण नंतर. आता जाऊ दे. चला आता कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा. ह्याच्या आधी पण झाडाचे ब्लॉग टाकले होते. तर नवीन आपण हे थोडंसं केलंय. कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा. आणि तुमच्या डोक्यात पण काही आयडिया असतील तर नक्कीच सांगा. तुम्ही शेअर करू शकता. तर आपल्याला जास्त यातलं नॉलेज नाहीये, खरंच नाहीये, पण आवड आहे. आणि त्यामुळे मी आता थोडेसे आणले. बघू अजून थोडं पुढे जाऊन अजून काहीतरी वेगळं होईल, चेंजेस. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय बाय. बाय बाय गाईज, बाय बाय.